मचानुग्रलादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरे काही चनेने बोलतो वचन अति भाविका. प्रथम नमन करुणाथ उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरे बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता बंधुदेव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माहे दंडवत. आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत. आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखतया माझे दंडवत. ऐसे नमन करुणे सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळ नामा म्हणे विठ्ठल. आजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशानिमित्ताने कार्यक्रम. जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित, पण आता आपल्यात नसलेले स्वर्गीय नामदेवराव रावजी शिंदे यांच्या तेरेवीच्या निमित्ताने त्यांचे दोन्ही सुपुत्र डॉक्टर चंद्रकांत आणि विश्वनाथजी आणि त्यांचा सर्व परिवार, या परिवाराच्या वतीनं मला दिलं गेलेलं हे निमंत्रण जे नामदेव महाराज शेळके, डॉक्टर शिंदे, चे रमेश बाबा सर्वांनी कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, थोर मृदंगाचार्य काजळे महाराज, त्यांचे सहकारी महाराज पूजनीय रमेश महाराज, आबा दिगंबर बाबा, इकडचे जॅकेटवाले बिगर जॅकेटवाले सर्व महाराज, पाठीमागचे टाळकरी विनेकरी भालदार चोपदार बसलेल्यातले सर्व महाराज, सन्माननीय आमदार तानाजीराव, वकील साहेब, डॉक्टर साहेब, तुम्हा सर्वांना नमस्कार. उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, शिंदे परिवाराचे नाते गोते आणि पूजनीय पठाडे बाबांवर अपार श्रद्धा असणारे सावकार गाडीत बसू नये, त्यांना त्रास आहे, इथून त्यांनाही नमस्कार करतो. या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल. जेव्हा तानाजीरावनी मोठा कार्यक्रम नरसी नामदेवला रामकथेचा घडवून आणला, तेव्हा नामदेवरावजी कथेला आले, स्टेजवर आले. 500-500च्या 4 नोटा दिल्या. म्हटलं 3 राहू द्या खर्चाला, 1च द्या मला. काय सांगतायत महाराज, पुन्हा भेट होते नाही होत. ते शेवटचे शब्द हे नरसी नामदेवला. 15 दिवसापूर्वी रामबाबाला त्यांनी फोन केला, मरायच्या आधी 2 दिवस, की ढोप महाराजचं एकदा कीर्तन आपल्या गावात व्हावं. पण काय माहिती त्यांच्या गोड जेवणाच्याच निमित्ताने होणार होते काय. बऱ्याच वर्षाचा या गावकऱ्याचा आणि गावाचा संबंध आला. याचं एकमेव कारण आमचे पूजनीय रमेश महाराज सेनगावकर यांनी बरेच गुणवान आणि कीर्तनकार, फार मोठा, मला वाटते याच ठिकाणी सप्ताह व्हायचा, फार मोठा कार्यक्रम व्हायचा. मध्ये थोडी खंडना पडली, त्यांच्या हयातीत पुन्हा नाही येता आलं, त्यांच्या शेवटच्याच कार्यक्रमाला यावं लागलं. मनचिती होत नाही, हर चिती होत तत्काल, बली को जाना था बैकुंठ, भेज दिया पाताल. माणसाच्या मनातलं होत नसतं, ते त्याच्या मनाप्रमाणे चालत असतं. पण ते
इथे पाऊल टाकल्याबरोबर ती तुम्हाला मला सर्वांना ती उणीव जाणवली. ते काहीच करत नसले तरी परमार्थात नुसते बसून असले तरी भरीवपणा वाटायचा. आता ती कधी न भरून निघणारी पोकळी त्यांच्या जाण्यानं निर्माण झाली. प्रत्येकाला एक दिवस जावं लागतं. तुम्ही आम्ही तिकडेच निघालो. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात जाए. बस सब चला चली का मेला, कोई चला गया कोई जावे, कोई गठड़ी बांध सिदावे, कोई खड़ा तयार अकेला, सब चला चली का मेला. काहीच्या गोवऱ्या वल्या, काहीच्या वाळल्या, काहीच्या गाडीत भरल्या, एकाची गाडी रस्त्याला लागली, एकाची स्मशानभूमीत पोहोचली, एकाच्या गाडीतनं गोवऱ्या खाली काढल्या, एकाचा ढिगारा तयार झाला, एकाचं पेटलं आणि एकाची तयारी चालू आहे. चार जने चले खाट उठाए के, रोवत संग चली डगर डगरिया, कहत कबीरा सुनो भाई साधु संग, चली वही सुखी लकड़िया. आएगा सो जाएगा. कोणी असू द्या, प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. म्हणून आपण आज भेटलो तानाजीराव, उद्या परत भेटी होईल ही आपल्या हातात नाही. ज्ञानोबाराय सांगतात, मासी पाख पाखडी तवहे सरे. मासीला पंख फडफड करायला वेळ लागतो, मरायला वेळ लागत नाही. आताच होता, आताच होता, आताच होता. म्हणून जीवनामध्ये नाही काही करता आलं तर दोन गोष्टीचं स्मरण ठेवा. एक मरण आणि दुसरा परमेश्वर. दो बातों के याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को दूजो श्री भगवान. एक परमेश्वराला विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरणाला विसरू नका. आम्ही सर्व आठवतो, वकील साहेब हे दोनच विसरतो, मरणही विसरतो आणि परमेश्वरालाही विसरतो. आणि मरण जर आम्ही विसरलो नसतो तर संतांनी प्रश्न विचारला नसता, मरणाची कारे नाही आठवण. याचा अर्थ मरणाला विसरलो. राजा परीक्षितीने 7च दिवस भागवताचं श्रवण केलं, मुक्ती प्राप्त झाली. आम्ही 70 वर्षे श्रवण करतो तरी फरक पडत नाही. का? फरक हा आहे, त्यानं मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण केलं. जाहीर झालं आजपासून 7व्या दिवशी मरणार, आणि मृत्यू डोळ्यापुढे ठेवून राजाचं श्रवण चाललेलं होतं. आणि एकदा मृत्यू डोळ्यापुढे दिसला की भोग तुच्छ वाटतात. तानाजीराव, शेतकरी उंदरी झाले घरात म्हणजे पिंजरा आणतो हिंगोलीहून, त्याचं दार उघडं ठेवतं, त्याच्या शेंगादाण्यानं उंदीर शिरला रात्री 12ला आणि त्याचाच हादरा बसून दार पिंजऱ्याचं बंद झालं. उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही का? निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे शेंगादाणे खाण्यासाठी उंदीर आत गेला. आता का शेंगादाणे खात नाही? पिंजऱ्याचं दार बंद झाल्यानं त्याला मरण दिसतं, शेंगादाणे दिसत नाही. तसं मरण डोळ्यापुढे दिसल्यावर भोग तुच्छ वाटतात. राजा परीक्षितीने 7 दिवस मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण केलं आणि म्हणून 7 दिवसा मुक्ती झाली. त्या 7 दिवसा मुक्ती झाली, 7 दिवसा मुक्ती झाली त्या. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी. 7 दिवस आपल्यासाठी 8व्या दिवसाची योजना नाही. सरकार कोणतंही बदलू द्या, आपण मरू तेव्हा आपले नातलग 7 पैकीच एक वार छापणार आहे. ठरलेलं आहे. माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा आणि मग पत्रिका वाचा. 7 पैकी एक कोणता तरी वार छापल्या जाईल. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. बस हे त्याचा मृत्यू 7 दिवसात आहे, आपलाही 7च दिवसात आहे. तो तक्षक सर्पाच्या दंशानं मेला, आपणही सर्पदंशानंच मरणार आहोत. संसाराला सर्प म्हटलंय. सर्प हा विखार पांढरा,
पांढरा म्हणजे विशाल जहरी साप आहे संसार, आणि बऱ्याच लोकांना चावलाय तो. कशावरून? पूर्वीचा काळ काजळे महाराज ज्याला साप चावला त्याला मुंजाबाच्या पारावर आणायचे आणि तेथे मांत्रिक एकत्रित येऊन मंत्रोपचार करायचे. विष उतरलं किंवा नाही बघण्यासाठी परीक्षा. कडुलिंबाचा पाला, तिखट मिरची, मग त्याला कडुलिंबाचा पाला खाऊ घालायचे. पाला कसा वाटतो ते म्हणायचं गोड आहे, समजायचं जहर नाही उतरलं, चालू द्या मंत्र. जोपर्यंत गोड आहे म्हणतोय तोपर्यंत मंत्र चालू. तसं विषयरूपी कडुलिंब ज्याला गोड वाटतो आणि भजन रूपी गूळ कडू वाटतो, समजायचं सर्पदंश झाला आणि याच विषानं मरणार आहे तो 7 दिवसात आपणही. म्हणून पहिली गोष्ट, मरणाला विसरू नका. आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावर जो प्रमुख आहे तो आम्हाला विसरला नाही. लक्षात ठेवा, आम्ही किती वर्ष जगलो त्याला देणं घेणं नाही, किती शिल्लक आहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून मरण विसरू नका. दुसरी गोष्ट, परमेश्वराला विसरू नका. आम्ही जरी रमेश बाबा परमेश्वर विसरलो तरी पण परमेश्वर आम्हाला नाही विसरला. कशावरून? रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरून. तो जर विसरला ना, सकाळी जाग येणार नाही. फार तर शेजारचे माणसं उशिरा उठते म्हणून 9 पर्यंत वाट पाहतील, मग 9:15 तुमच्या नाकाला कापूस लावतील आणि कापूस उडाला नाही की तयारी सुरू करतील. 5 मन सरपण, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह पुन्हा मोबाईल करणे. पण रोज सकाळी जाग येते याचं कारण आहे परमेश्वर आम्हाला विसरला नाही. डोळ्याने बघतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप सुके फिरून उठतो, हे ईश्वराची दया. पुन्हा जाग येते याचं कारण परमेश्वर आम्हाला विसरला नाही. 2 घटकांची गरज 2 साठी. एक महत्वाचे काळ, ते वर्तमान, भूत, भविष्य, ते काळ नका घेऊ. एक माध्यान्ह काळ, एक अंतकाळ. दोन्ही महत्वाचे आहे. आणि माध्यान्ह काळ साजरा करण्यासाठी अर्थ पाहिजे आणि अंतकाळ साजरा करण्यासाठी परमार्थ पाहिजे. हे 2 शब्द जवळजवळचे आहेत. जिथे अर्थ आहे त्याचा माध्यान्ह काळ साजरा होतो. म्हणजे माध्यान्ह काळ म्हणजे श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम 42 पदार्थ एका वेळी खातं, त्याच्या माध्यान्ह काळ साजरा. कारण अर्थ आहे रमेश महाराज. पण माध्यान्ह काळ साजरा करणे हा पुरुषाचा पुरुषार्थ नाही. आणि जर पुरुषार्थ म्हणावा तर मानव आणि पशु यातली लक्ष्मण रेषा पुसावी लागेल. कारण पशुचाही माध्यान्ह काळ साजरा होतो. जेवणामध्ये फरक आहे, पण जेवण करीत नाही असा जीव जन्मालाही आलेला नाही. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शिरसाळून रक्ता, गोचिड झोंबे, कावळे, ढोपरा, कंकर, तितरा, राजहंस चारा, मुक्ता फळे, मालाचे पेपेटे, वाहता ते उंटे, तयासी तो काटे, भक्षावया सुकरासे विष्टा, माणे सावकास मिष्टानाचे त्यास, काय गोडी स्वानासी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी. म्हणजे जेवणामध्ये फरक आहे, पण जेवण करीत नाही असा जीव जन्माला आलेला नाही. माध्यान्ह काळ साजरा करणे हा पुरुषाचा पुरुषार्थ नाही, अंतकाळ. आणि अंतकाळ साजरा करण्यासाठी गरज परमार्थाची आहे. हे दोन्ही शब्द जवळजवळचे आहे, अर्थ आणि परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? परम अधिक अर्थ 2 मिळून शब्द तयार झाला परमार्थ. अर्थ शब्दाचा अर्थ धन होतो आणि परम शब्दाचा अर्थ श्रेष्ठ. श्रेष्ठ धन प्राप्त करणे म्हणजे परमार्थ. मग त्याला श्रेष्ठ धन का म्हणतात? रामबाबा व्याख्या सोपी आहे. बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, ज्या धनाला GST नाही, जे धन खर्च केल्यावर कमी होत नाही,
आणि जे धन आम्ही मेलो तरी आमची संगत सोडत नाही त्याला म्हणतात परमार्थ महाधन. परमार्थ महाधन जोडले हे न सरे धन, संपदा तयाची न सरे कल्पांती, जोडविला भक्ती देवलाभ. म्हणून नामदेवरावजी गेले, अर्थ इथेच ठेवला पण परमार्थ सोबत नेला हे लक्षात घ्या. माणसाचं महत्त्व ती व्यक्ती गेल्यावर कळते. आम्ही पाहिलं यांचं लंगोटी मित्रासारखं प्रेम रमेश बाबाचं नामदेवरावचं, आरे कारे म्हणायचे एकमेकाला आणि त्याच्यात दोघंही हसायचे, आनंद होतात. आता बाबळगावच्या लोकांना महत्त्व कळालं असेल परमार्थात. एवढा ऐश्वर्यात परमार्थ किती वर्ष इथे झाला याला कारणीभूत नामदेवराव आहेत. तुम्ही तर मदत केलीच पण ते उभे राहिले की वजनदार वाटायचा कार्यक्रम, वजनदार. म्हणून त्यांच्या जाण्यानं फार मोठी पोकळी या गावात निर्माण झाली. श्रेष्ठ धन मी सांगत होतो. एवढी बिकट परिस्थिती संतांवर आली. तुकोबारायच्या जीवनाचा विचार करा. आता कोणती दिंडी निघू द्या, तानाजीराव 2 संतांचं भजनचं, ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. खोटी गोष्ट आहे का? हे आमचे महाराज लोकांना विचारा. दिगंबर बुवा, नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला संध्याकाळी गुलाबजाम मिळतो, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. ज्यांचं आपण भजन करतो त्यांना. तुकाराम महाराज महाविष्णूचा अवतार आहे हे जर त्या काळी समाजाला कळालं असतं तर त्याच गावच्या मंबाजी बुवानं काठीनं बदललं नसतं. जरी काठीनं बदललं तरी संध्याकाळी कीर्तनाला तुकाराम महाराज उभे राहिले. नेहमीचा श्रोता मंबाजी नाही. आता काजळी महाराज येईल कसा? ज्यानं जनावरासारखं बदललं संताला, त्या संताच्या कीर्तनाला तो मारणारा येईल का? पण तुकाराम महाराज उभे राहिले म्हणले, माझा मंबाजी नाही आला बाबा, ते माझं काही लक्ष लागत नाही बुवा, तुम्ही भजन चालू ठेवा. त्याने मारलं मला म्हणून लाजला असेल बिचारा. हे संताचं अंतकरण सांगतो. आणि ते असतंय तसं. त्या त्या भागात गेल्यानंतर आठवणी येतात ना. का तानाजीराव नाही आले, वकील नाही आले, ते आमचे रामेश्वरजीचे चिरंजीव नाही आले, आबा नाही आले, तब्येत बरी नाही का, असे एक शंका येतात. तसं मुख्य श्रोता मंबाजी बरं का दळवे, म्हणून लक्ष लागे ना, भजन चालू ठेवा. आणि मग जेव्हा तुकाराम महाराज मंबाजी बुवाच्या घरी येतात, मंबाजी बुवा, अहो चला, माझं कीर्तनात लक्ष लागत नाही, तुम्ही माझ्या पुढं पाहिजे ऐकायला, पण मला माहिती आहे तुम्ही मला मारलं सकाळी, त्याच्यामुळे लाजला असाल, पण मी काही बोललो का तुम्हाला? गावगाडा आहे, चालणार आहे, माझं काही चुकलं असेल म्हणून मारलं, चला कीर्तनाला. मग तर हुंदके देऊन रडू लागले मंबाजी बुवा की कोण आहे हा, ज्याला जनावरासारखं मारलं सकाळी, तो माझ्या घरी येतो कीर्तनाला, चला. अहो चला मंबाजी बुवा, मला मारल्यामुळे तुम्हाला थकवा आला असेल, हातपाय चेपून देऊ का, मग चालता का? हातपाय चेपायला लागल्यावर मग ढसा ढसा रडून पाय धरले तुकोबारायचे. तुकोबाराय, अरे जनावराला मारत नाही तेवढं तुम्हाला मारलं मी, तरी संध्याकाळी माझे पाय चेपायला येता, तुम्ही आहात तरी कोण? तुकोबाराय म्हणले, मंबाजी आपण दोघंच आहोत. मी खरं सांगू, मी कोण आहे हे मला सुद्धा माहिती नाही. मग आम्हा पामरांना कसं कळलं? तुम्हाला कळून घ्यायचं का? पंढरपूरला जा आणि त्या विटेवरच्या पांडुरंगाला विचारा, म्हणाव देहूचा तुकोबा कोण आहे. मज झाली अनावर वाचा, किती प्रयत्न केला पण भजन बंद होत नाही. बंद होत नाही तर गावात राहता येणार नाही. चालेल, निघाले पण प्रश्न पडला ना, आता काय खावे, कोणीकडे जावे. ज्याच्या बळावर राहायचं होतं गावात राहावे, कोण्या बळे कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली. म्हणून भंडारा डोंगर तिथं झाला उपद्रव, घोराड्या डोंगर तिथं उपद्रव होऊ लागला. भामचंद्रावर दुष्काळ पडला,
सावकारकी बुडाली, दुकानाचं वाटोळं झालं आणि दुष्काळात बायको मेली, पण भजन बंद केलं नाही. महाराज, एवढे मोठे डोंगरा एवढाले संकट तुमच्या जीवनात आले तरी रात्रंदिवस भजन चालू ठेवलं. काय उद्देश? एकच उद्देश. तरी तुमचं भजन बंद पडू दिलं नाही. तुम्ही काय उद्देश? एवढाच उद्देश, शेवटचा दिवस गोड व्हावा आणि याजसाठी केला होता अट्टहास. मग शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जन्मभर भजन करण्याची गरज काय होती तुम्हाला ना? मरायच्या आधी भजनी मंडळ बोलून घ्यायचं, म्हणायचं करा भजन, मला मरायचं आहे. अरे एवढं सोपं आहे का बाबा? आवा, वालीचं डोकं मांडीवर रामचंद्राच्या. रामचंद्र म्हणाले, वाली अचल करव तो राखव प्राणा. आता हे सगळे ऐकलं नरशीला तुम्ही. तिथंही समुद्रासारखा समाज होता. तुमच्या आबाला पुरस्कार तानाजीरावच्या वडिलाच्या नावे, आणि तो दरवर्षी द्यायचा आहे. तानाजीराव दरवर्षी द्यायचा आहे. यावर्षी रमेश बुवांकडे निवड. त्यांनी पहिलं नाव सुचवलं आमच्या आबांचं. अगदी योग्य निवड. सगळ्या वारकऱ्याच्या मनातलं ओळखलं रमेश बाबांनी, योग्य निवड केली. आणि तानाजीराव म्हणले, मी आहे तोपर्यंत तर आहेच, पण पुढे माझा मुलगाही देईल हा पुरस्कार, असं त्यांनी जाहीर केलं आहे. फार मोठी रामकथा तिथे. त्याच्यात मी सांगितलंही होतं, पण थोडक्यामध्ये. बाली कहा सुन कृपा निधाना, अचल करव तव राखव प्राणा. वाली, असं करू तुला जिवंत ठेवू? नाही प्रभू. का? जन्म जन्म मुनी जतन कराही, अंते राम काही आवत नाही. हे वालीचे उद्गार आहे. जन्मचा जन्म ऋषीमुनी घालवतात तरी मुखाला रामाचं नाम येत नाही. त्याच्या मांडीवर माझी मान आहे, हा चान्स मी सोडणार नाही. मग जन्मचा जन्म ऋषीमुनी घालवून सुद्धा भगवंताचं नाम मुखाला येईल याची शाश्वती नाही. तुम्ही म्हणता शेवटच्या दिवशी भजनी मंडळ बोलू शेनगावचं, करा भजन, मला मरायचं आहे. अरे एवढं सोपं आहे का? मरण एवढं सोपं आहे? बोलणं सोपं आहे, दुसऱ्याचं मरण बघवत नाही. जेव्हा ती अवस्था असते, तानाजीराव जीव जातो आणि शरीर धरू धरू ठेवतं. आपण म्हणतो ना, बराच वेळचं खाली टाकलं. आपल्यालाही टाकणार आहे, हे सगळ्यांच्याच अनुभवात येणार पुढे. पण लक्षात घ्या, खाली टाकल्यावर लवकर जात नाही प्राण. याचं कारण काय आहे? शरीर धरू धरू ठेवतं जीवाला. ते दोघाचा संवाद आहे. जीव शरीराची प्रीत, दोघे एक रूपे वर्तत. घरीदारी सुख दुःखात पडदा नसे दोघासी. एवढे दोघाचे सख्यत्व. जगामध्ये खरं सख्यत्व असेल तर जीवाचं आणि देहाचं. एकमेकाला सोडत नाही, कुठेही जाऊ द्या. आता तुम्ही आला कीर्तनाला, ती एकटा आला का? जीव आणि देह सोबत आहे की नाही? का देह विसरला आणि जीव आला एकटा बाबळगावला? का जीव विसरून डेड बॉडी आली? जिथं जाईल तिथे दोघं. वकील साहेब, एवढं प्रेम आहे. फासावर जायच्या वेळेला सुद्धा बाकीचा परिवार राहील बाजूला, पण फासावर सुद्धा दोघं जातात, एकमेकाला विसरत नाही शेवटपर्यंत. याकूब मेमनला फाशी झाली नागपूरला, परिवार त्याचा मुंबईला, पण मरताना दोघं होते. त्याचा देहन, त्याचा जीव, शेवटच्या श्वासापर्यंत. अशी मैत्री जगात कोणाची नाही. आणि म्हणून जीव जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शरीर धरू धरू ठेवतं. जाऊ नको जीवा, जाऊ नको. का? 70 वर्षे ज्या वाड्यात राहिलो, तू गेल्यावर मला 7 तास नाही ठेवायचे. आणि तसंच आहे. काडा काडा म्हणते यास, झाला भूमिभार. सोगोत्र सारे करीते विचार, काडा काडा म्हणते यासी, झाला भूमिभार. त्यावेळी मग जीव जाण्याचा प्रयत्न शरीर धरून धरू ठेवतं, तेव्हा विश्लेषणजन्य दुःख त्याचं नाव आहे. अनुताप, मोह, विश्लेषण, आगामी. हे 4 दुःख मरायच्या वेळेला एकत्रित येतात. मला सांगायला
लवकर सांगता आलं. त्याच्यापेक्षा हे एकाला एक चिकटून रेल्वेच्या डब्यासारखे. पहिलं अनुतापाचं असते, मग मोहाचं असते, मग विश्लेषण आणि मग आगामी. म्हणजे खाली टाकलं की पहिलं दुःख सुरू होते अनुताप. खाली टाकलेल्याला संपूर्ण चित्रपट दिसतो. तानाजीराव मला कळायला लागल्यापासून कालपर्यंत काय केलं हे त्याला दिसतं. खाली टाकलं की कळतं आता मी काही मिनिटाचा पाहुणा आहे. मग त्याला पश्चाताप होतो. पांडुरंगा 85 वर्षे या गावात जगलो, अजून पंढरपूर पाहिलं नाही. हे अनुतापाचं. काय जन्मा येऊन या केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठव. हे अनुताप. मग मोह. मोह म्हणजे आता मी मरणार आहे या वैभवाचं काय. स्त्री पुत्र आणि धन होते दुःखासीचं कारण. मग विश्लेषण ताटातुटीचं. आणि मग होते आगामी. आगामी म्हणजे पुढे होणारे कार्यक्रम, त्याला आगामी. ते अगदी 1-2 मिनिटाचा पाहुणा बरं का काजळे महाराज. पाय थंडगार पडलेले असतात. बस पाय थंडगार पडलेले, छातीमध्ये उष्णता, कंठगत प्राण म्हणतात त्याला. इथे प्राण आलेला असतो आणि वाचा गेलेली असते. पापण्या खालच्या ओल्या झालेल्या असतात. रडता येत नाही त्याला, ते दिसतंय. हालवत नाही पापणी. आता 2 मिनिटात मरणार तेव्हाचं सांगतो. मग ते वर बघतंय सारखं, त्याला ते दिसतात. त्याच्याकरता आलेले. अकराळ विक्राळ काळे कुट्ट, निर्दय निष्ठुर निगरघट्ट, ते आपणात बांधून घट्ट, फरफरा ओढते. बिकट मार्गे काटे कुटे, ठाई ठाई खड्डे मोठे, दंशती सर्प विंचू कोठे, ऊर्ध्व मार्गे ओढते. हिंस्त्र पशु लचके तोडते, क्रूर गिदाड बोचून खाते, रक्त बंबाळ्या ऐस्यारी ते, दया कोणा येईना. दूर राहिली नाती गोती, राज्य वैभवती संपत्ती, पडला येम दुता हाती, असाय आणि एकटा. हे आगामी. आणि सांगा अशा वेळेला सुचल का शेणगावकर भजन मंडळ आनंद भजन सुरू करा, मला मरायचं आहे. जन्मभर भजन केलं तरच शेवटच्या वेळेला मुखाला नाम येण्याची शक्यता आहे. शेवटच्या वेळी मुखाला नाम येण्याकरता काजळे महाराज जन्मभर भजन करण्याची गरज आहे. नाही तर मी असं विचारतो, वार्षिक परीक्षा पेपर वेळ 3 तास, बरोबर आहे. मग 3 तासाचा पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थ्याला वर्षभर अभ्यास करण्याची गरज काय. आदल्या दिवशी 6 तास वाचायचं. 3च तासाचा पेपर आहे. 6 तास वाचन करून निघायचं. नाही, त्याच्यात प्रकार आहे ना. काय, एक विद्यार्थी 100 पैकी 99 गुण मिळाले, रोगोर प्यायला धावतो. गरिबाचं लेकरू, जर्सी गाईचं त्यानं आधार काढायचे, दूध डेअरीवर न्यायचं, पुन्हा गाईची व्यवस्था करायची, शेतातही काम करू लागायचं आणि अभ्यासही करायचा. आणि त्याचा 1 गुण गेला तानाजीराव, तर रोगोरची बाटली. मायबाप भोळे भाबडे अडाणी वारकरी मायबाप, माय धावलीन बाटली हिसकावली. काय करतो रे? आत्महत्या करतो. आई का नापास झाला? नाही. मग 1 गुण गेला. 100 पैकी 99 आहे मला. अरे पण जाऊ दे ना, 100 पैकी 99. हो पण आई मी TV बघितला नाही, कोण्या पाहुण्याच्या गावाला गेलो नाही, कुठे खेळायला गेलो नाही, पागल झालो वर्षभर. उशाखाली पुस्तक असायचं, उठलो की पुन्हा वाचायचो, तरी माझा 1 गुण का गेला? अरे जाऊ दे, ते तर सकाळपासून त्याचा बाप न त्याचा मुलगा, दोघं बाप लेक कारमध्ये बसून पेढे वाटतात रे. 35 मिळाले म्हणे. 35 बापलेक कारमध्ये पेढे वाटतात 35 बद्दल. आणि हे 99 मिळालेलं रोगर प्यायला धावतं. मग ते रडून सांगता, आई त्याला 35 खूप झाले ग. का? हातात पुस्तकच घेतलं नाही वर्षात, खूप झाले 35. मी हाती पुस्तक होतं खाली ठेवलं नाही, मला 1 गुण का गेला? हे अभ्यास ज्याने वर्षभर केलेला आहे. एक विद्यार्थी प्रश्नपत्रिका आली, वकील साहेब की सूचना वाचतो. सूचना, खालील 7 पैकी 5 सोडवा, 7 पैकी 5 सोडवा, 7 पैकी 5 सोडवा.
मग त्या 5मध्ये आपल्या लायकीचा कोणता, त्याच्यातलं अबकडं एखादा पोट विभाग सोडून अर्ध्या तासात घरी, रोज अर्ध्या तासात त्याची मम्मी सगळ्या गावात सांगते. बाकीचे पोरं बसतात 3-3 तास लिहत. माझा बाळू रोज अर्ध्याच तासात येतो पेपर सोडून. काय माहिती तुला तुझ्या बाळूनं काय दिवा लावला. पण ज्यानं वर्षभर अभ्यास केला तो सूचना वाचत नाही विद्यार्थी. भरा 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 उत्तरं लिहायला सुरुवात करतो. वेळ शिल्लक राहिली म्हणजे शांत डोक्यानं एकदा प्रश्नपत्रिका वाचतो आणि सूचना वाचल्यावर धक्का बसतो. आता काय करू. परीक्षकाची सूचना होती 7 पैकी 5 सोडवा आणि मी 7ही उत्तरं लिहिली. आता काय करू. मग तो विद्यार्थी तानाजीराव परीक्षकाकरता सूचना लिहितो उत्तरपत्रिकेत की कृपया सूचना न वाचल्यामुळे मी 7ही उत्तरं लिहिली, वरील 7 पैकी कोणतेही 5 तपासा. याला अभ्यास म्हणतात, ज्यानं वर्षभर अभ्यास केलेला आहे. जसं 3 तासाचा पेपर व्यवस्थित सोडवण्यासाठी वर्षभर अभ्यासाची गरज आहे, तसं शेवटच्या दिवशी मुखाला नाम येण्यासाठी जन्मभर घेण्याची गरज आहे. आणि महाराज म्हणतात घेतलंय मी यासाठी केला. सध्याचं काय, कशासाठी काय केलं. यासाठी केला होता टहास. कशासाठी, शेवटचा दिवस गोड व्हावा. सध्याचं काय, आता निश्चिंतेने पावलो विसावा. आता, आता हा शब्द वर्तमान कालवाचक घ्यायचा. इथे आता, आता कुठे येत नाही काजळे बाबा. एक विषय संपला आणि दुसरा सुरू करायचा, तिथे आता. कुठलंही पहा तुम्ही, आपल्या लक्षात येत नाही. आपण सहज जरी बोलत असलो तरी व्यवहार व्याकरणाशी जुळलेला असतो. सहज बोलता बोलता सुद्धा भाषेचा व्यवहार कोणत्या नियमास अनुसरून होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरणशास्त्र म्हणतात. आपलं तिकडे लक्ष नसतं, पण बोलणं नियमातच असतं. नियमातच असतं बोलणं, बरं का वकील साहेब. ते त्याच्याहून समजायचं. म्हणून आता कीर्तनातलं पहा तुम्ही. रामबुवाचा मला 10लाच फोन आला, सुरू करावं का. म्हटलं थांबा, 11 ते 1 आहे कीर्तन. तर म्हणले 10 ते 1 झालं छापल्यात. म्हटलं ते माणसं जमवण्यासाठी झालं, पण माझी निश्चित वेळ. मी परई वैजनाथला रात्री 4:30ला उठलो तरी सवयीप्रमाणे 10 मिनिट आधी. त्याचं नाही, 11 ते 1. शेळके पाटील बरोबर होती का वेळ. हा तेच म्हणतो, हो म्हणत जा. बरोबर, पुढचं कळलं तुम्हाला. हा रामबाबा म्हणलं नाही, ते आम्ही केलं नियोजन. दळवी बाबाला घेतलं गाडीत. त्यांची परिस्थिती तानाजीरावलाही माहिती होती, पण मलाही चांगली माहिती होती. 51च दिले होते नामदेव मंदिराला. म्हटलं ते नाही जमत, अजून 50 काढा. घेतले जबरदस्तीने, 1 लाख घेतले आम्ही. दिले, एका शब्दात दिल्या आम्ही. हा ना, तर आम्ही ते 2-3 वर्ष भीक मागायचाच कार्यक्रम केला बाबा. वकील साहेब न हे मग झाले जमा की मोजायचो आम्ही. पण आता आपण जाऊ सगळे, पण तिथे अमर झाला तुम्ही. बस तिथे अमर झाला. एकदा तर जाणारच आहो. अरे किती करा, प्रपंचाचं पोरं नाव घेतील याची शाश्वती नाही. पण तिथं डोकं टेकवताना चंद्र सूर्य असेपर्यंत भाविक या पिढीचं नाव घेतील की केवढा ठेवा करून ठेवला आपल्यासाठी. होऊन गेलं ते. होऊन गेलं म्हणजे ते संत नामदेवाच्याच मनात होतं, यांच्याकडून करून घ्यायचं आहे. फार मोठी धावपळ करणारे आमचे रामेश्वरजी गेले हो. तर काय करावं, त्याला इलाज नाही. येतात आठवणी सगळे. खूप धावपळ असायची. तानाजीराव बस तुम्ही तर श्रीकृष्णच झाला म्हणाव, आणि आम्ही गोपाळ होऊन तुम्हाला काठ्यांचा आधार दिला. कारण आम्हाला माहिती हो यांच्या करांगोळीत काय ताकद आहे जे आपल्या काठीत नाही. जमलं ते, मस्त झालं, 1 नंबर कार्य झालं ते. विठ्ठल बस. राम बाबा पैसे संपले का आबाचा फोन, एक कीर्तन घ्यावं लागते आपल्याला. कीर्तन घ्यावं लागतं की समजून जायचं जोळीचा कार्यक्रम आहे. आणि अहो मोलमजुरी करणारे लोक 1100 टाकायचे बिचारे. मुलगा रडला तर पैसे
कुल्फी घ्यायला देत नसायचे पण आमच्या झोळीचा मान राखायचे. काय त्यांचं कौतुक करायला शब्द नाही आपल्याकडे. बस बस ते सगळे कुठेही गेलो तरी आमचा अपमान झाला नाही. झोळा भरल्याच आणि मग अर्धा तास जायचा वकील साहेब पैसे मोजायला, आहे का नाही. पुन्हा निधी त्याच्यातच जाहीर करायचा. आणि विश्वास, सगळ्या संयोजक मंडळीवर विश्वास. का हे जे पैसे जमा करतात हे जवळचे 2 रुपये टाकतील पण 10 पैसे खाणार नाही, हा समाजानं टाकलेला विश्वास आहे. आणि म्हणून हे एवढं कार्य उभं राहिलं. नामदेवरावजींनी दिले, दळवी बाबांनी दिले, जिथे जाईल माझ्या ओळखीचे त्यांनी 11 दिले की मी 21 म्हणायचो. ते शोभते का तुम्हाला? हां असं, पण ते शब्दाचा मान राखायचे. आबांनी तर खूप अर्पणच केलं जीवन. आबांनी आबा बस तुम्हाला धोका नाही, नामदेवरायाची कृपा आहे, अजिबात घाबरायचं नाही, अजिबात नाही घाबरायचं. दिगंबर बुवा घाबरायचं काही कारण नाही. विघ्न संपलं आपलं. विठ्ठल विठ्ठल एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. हा आता युग वाचे काय, कधी भविष्याचा निर्देशक आहे. अरे मागं किती वाईट वागला देणं सोडून मग उद्यापासून चांगलं वाग. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हा आता भविष्याचा निर्देशक. पण या अभंगातला आता वर्तमान कालवाचक. सध्याचं काय? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली हवा तृष्णेची या. काजळे महाराज हे एकातून एक शब्द जन्माला आले. म्हणताना असं म्हणायचं आणि अर्थ लावताना उलटं वाचायचं. तृष्णेची हवा खुंटली या. तृष्णेची हाव खुंटली म्हणून निश्चिंत झालो, आणि निश्चिंत झालो म्हणून विश्रांती मिळाली. विश्रांती निश्चिंत झाल्याशिवाय नाही आणि निश्चिंत तृष्णेची हाव खुंटल्याशिवाय नाही. दोघातला फरक पहा बरं. 100 एकर वाडी, यशीची गाडी, बरं का नामदेव बुवा, 3 मजली आपलं हिंगोली गावात. बरं बरं बरं, मी तर उद्याही तयार आहे साहेब. फक्त कोरोनाला विचार, त्याची परवानगी घ्या. आणि तुम्ही असल्यावर आम्ही कोरोनालाही घाबरत नाही. आता घाबरलं का कोणी? ठीक आहे. 15 कोटीच्या कामाचे भूमिपूजन फेब्रुवारीमध्ये करायचे आहे. तारीख द्यावी. मी कधीही सांगा हजर आहे. सभामंडप 6 कोटी, घाट 1 कोटी, शौचालय 2 कोटी, इतर कामासाठी 6 कोटी. धन्यवाद धन्यवाद. हे नामदेवरायांनीच ठरवलेलं आहे. आता कृष्ण आमच्यासाठी एवढं करतो म्हटल्यावर आपण गोपाळी मागं हटायचं नाही. बरं का रामबुवा? नामदेवराव नंतर मला फोन करा, डायरी पाहून बरोबर करू आपण. आबा बरोबर आहे ना? जमलं आता, जमलं आता. तुम्हाला काही धोका नाही, तुम्ही ना काळजी करू. हे बरंचसं काही करून घ्यायचं आहे तुमच्याकडून आता. तानाजीराव तुम्ही 5-10 वर्ष थांबा भाऊ. मस्त करू आपण. अजून ते गावातलं राहिलं आहे ना? हां हो, आमच्या नितीन भाऊला सांगा. आमचे देवेंद्र भाऊ 2 भाऊ आहे आमच्या गावचे. हां जमते जमते. ते दोघंही मजबूत आहे. नितीन भाऊ ते आता लवकर कसं पोचता येईल त्यासाठी चालू आहे. नितीन भाऊचं आता झालं ना 15 दिवसांनी तर शिर्डीहून 6 तासात नागपूर. तेवढा एक पूल झाला की शिर्डीहून गाडी काढली 450 किलोमीटर, 6 तास नागपूर टच. ठरलेलंच आहे. मी तर 5.5-6 तासातच जाईल, ठरलेलं आहे. एका दिवशी दंड भरला त्या दिवशी 8,000 ते आपोआप कटते ते पैसे. सोलापूर हायवेला जाताना 4,000 कटले, येताना 4,000. गाडी 140ला दाखवली. आता तर 200नंच जाऊ आम्ही. बस करायचं, फेब्रुवारीत करायचं साहेब, करायचं. ठीक आहे, जमतंय ते आता. तेवढं झालं का? ज्यांच्यासाठी कीर्तन करतो
ते आमचे पारमार्थिक क्षेत्रातले होते भीष्म नामदेवराय. त्यांनाही आनंद होईल की हा संकल्प आधी सोडला गेला आणि माझ्या गोड जेवणात उच्चार झाला. त्यांनाही वैकुंठात आनंद होईल. आनंद आहे, करायचं ते करून घेणार आहे तुमच्याकडून नाम. हां, ते विश्रांती. मी शुद्धीवर आहे. 100 एकर वाडी. कुठून बाजूला गेलो माहिती आहे तुम्हाला? हां, 3 मजली माडी, एसीची गाडी. बरं का वकील साहेब, तरी झोपेच्या गोळ्या खाऊनही झोप येत नाही. रात्रभर दचकू उठतं 15-15 मिनिटाला. का? निश्चिंत नाही, म्हणून विश्रांती नाही. विश्रांती कशावर असते? निश्चिंत झाल्यावर. आणि निश्चिंत केव्हा होतोय? तृष्णा संपल्यावर. हे एकातले एक शब्द आहे. याच्या उलट पठाडे डॉक्टर, रोडच्या काठाला पिवळ्या प्लास्टिकच्या कागदाचं झोपडं, त्याचे 2 लेकरं नवरा बायको दिवसभर दगड फोडतात आणि त्याच 3 दगडाची चूल येड्या बाबोईचं सरपण भाकरी बाजरीच्या भाजली चटणीसोबत 3-3 भाकरी दाबून खाल्ल्या आणि 2-2 तांबे पाणी पेले की सकाळचे 9 वाजले तरी जाग येत नाही यांना. हे का? आजचं भागलं पांडुरंगा, उद्याची मजुरी मिळाल्यावर उद्या बाजरी आणू आपण. आजचं भागलं, तिचं तृष्णेची हाव खुंटली म्हणून निश्चिंत झालं, म्हणून रोडच्या काठाला गारठ्यातही झोपलं. याची तृष्णेची हाव खुंटली नाही म्हणून दचकू उठतं एसीच्या रूममध्ये. महाराज म्हणतात मला विश्रांती मिळाली का? हाव तृष्णेची खुंटल्यामुळे निश्चिंत झालो. आता तुकोबारायची हाव खुंटली कशावरून? 1 मिनिट घेतो. महाराष्ट्राचे राजे शिवाजी अनुकूल आहे नजराना पाठवतात आणि तुकोबारायची परिस्थिती प्रतिकूल आहे, तरी नम्रपणे नकार दिला. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. याला म्हणतात खुंटलिया हवा तृष्णेची.